इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण, सद्गुरुवर्य निष्कुळानंद स्वामी रचित धीरजाख्यान कथा, कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण. ध्रुवजी महाराजांना माता सुरुची होत्या, माता सुनीती आहे, त्या योग्य असे संस्कार देत आहे. जे द्यायला पाहिजे संस्कार, जे कर्तव्य आहे आईवडिलांचे, त्या प्रकाराचे उत्तम प्रकारांचे संस्कार माता सुनीती ध्रुवजी महाराजांना देत आहे. जेव्हा ध्रुवजी महाराजांनी विचारलं की तू पिता उत्तानपाद सोबत न राहता इथे नदीच्या काठावरती लहानशा महलामध्ये का राहते, तेव्हा तुझ्यामध्ये योग्य संस्कार येवो म्हणून मला राजांनी मी सांगितलं होतं, म्हणून अलग महल करून दिला आणि तुला योग्य संस्कार देण्यासाठी मला इथे टाईम दिला. बाकी तुझे पिता आहे ते खूप महान आहे, तुझे पिता खूप पूजनीय आहे. भगवान नंतर जर पूजनीय तुझ्यासाठी कोणी असतील तर ते तुझे पिता आहे. म्हणून दररोज तू जेव्हा भगवंताचे दर्शन करतो त्यानंतर तुझ्या पितांचे अवश्यपणे दर्शन करायला जा. आणि लहानपणापासून ध्रुवजी महाराज पिता उत्तानपाद यांचे दर्शन करण्यासाठी, पाया पडण्यासाठी जायचे. दररोज आईवडिलांच्या पाया पडायला पाहिजे. आपण आईवडिलांच्या पाया पडतो, मंदिरामध्ये जाऊन 5 दंडवत पण केले, पण जर घरी विराजमान तुमच्या स्वयं परमात्मांचे दर्शन नाही केले, कारण की आईवडील हे आपल्यासाठी भगवान समान आहे. आईवडिलांच्या पाया तर पडायला पाहिजे. आणि दररोज उत्तानपाद राजाचे पाया पडण्यासाठी जेव्हा ध्रुवजी जायचे, एके दिवशी सकाळची वेळ आहे, मित्रांसोबत ध्रुवजी महाराज राजा उत्तानपादचे चरण स्पर्श करण्यासाठी गेले. राजा उत्तानपाद सिंहासनावरती विराजमान झाले आहे आणि त्यांच्या मांडीवरती सुरुचीचे पुत्र होते उत्तम, नाव उत्तम होतं. आणि ते उत्तम जे होते ते उत्तानपाद राजाच्या मांडीवरती बसले आहे आणि राजा उत्तानपाद त्यांना खेळवत आहे. आता ध्रुवजी महाराजांना माहिती आहे की सुरुची माझी आई आहे, हा उत्तम माझा भाऊ आहे, माझे पिता आहे. आता स्वतःच्या भावाला जेव्हा राजांसोबत खेळताना पाहिलं, मांडीवरती बसलेला आहे, तेव्हा ध्रुवजी महाराजांना पण अशी इच्छा झाली की मी पण, हे पण माझे पिता आहे, म्हणून मी पण त्यांच्या मांडीवरती बसतो. आणि ध्रुवजी महाराज लहानशे 5 वर्षाचे बाळक, सुंदर रूप ध्रुवजी महाराजांचं आहे, गोल सुंदर ध्रुवजी महाराजांचे झेंडूच्या फुलासारखे गाल आहे. ध्रुवजी महाराजांनी राजा उत्तानपादकडे जाऊन 2 हात केले आणि ते जे सिंहासन होतं त्याला हात पकडून आणि राजा उत्तानपाद यांच्या मांडीवरती बसण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यामध्ये बाजूला सुरुची, जे राजा उत्तानपादची आवडती पत्नी होती, तिने पाहिलं आणि ते पाहताच ते ध्रुवजी महाराजांना म्हणू लागले की ए ध्रुव, काय करीत आहे. तेव्हा ध्रुवजी महाराज म्हणतात की माझे पिता हे जे उत्तानपाद आहे त्यांच्या मांडीवरती मला पण बसायचं आहे, मला पण त्यांच्यासोबत खेळायचं आहे. तेव्हा ती जी सुरुची होती तिने ध्रुवजी महाराजांना सांगितलं की तू राजाचा पुत्र आहे तेवढ्यात काही होत नाही. राजाचा पुत्र असून सुद्धा पण तू एक दासीचा पुत्र आहे, तुझी आई ते दासी आहे. आणि ध्रुवजी महाराजांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली, राजा उत्तानपाद तिथे बसले आहे तरी पण राजा उत्तानपाद काहीही बोलले नाही. सुरुची म्हणतात की तू माझ्या इथे पुत्र बनून नाही आला, तू
सुनीतीच्या इथे पुत्र आहे, म्हणून तुझी आई तर राजाने बाहेर काढून दिलेली दासीसारखी आहे, म्हणून तू या राजाच्या मांडीवरती बसू शकणार नाही. हा उत्तम आहे, हा उत्तम माझा पुत्र आहे, म्हणून तो राजाच्या मांडीवरती बसू शकतो. तुला जर या राजाच्या मांडीवरती बसायचं असलं तर जा, वनामध्ये जाऊन भगवंताची आराधना कर. भगवान जर प्रसन्न झाले तर त्यांना मागून घेजो की येणारा माझा पुढचा जो जन्म आहे तो मला सुरुचीच्या उदरी दे, आणि नंतर तू माझ्या इथे जेव्हा पुत्र बनून येशील तेव्हा तू ह्या राजा उत्तानपादच्या मांडीवरती बसू शकशील. ध्रुवजी महाराज रडू लागले. रडत रडत नदीच्या काठावरती जो महल होता तिथे येऊन रडत असताना जेव्हा सुनीतींनी पाहिले, विचारलं, ध्रुवजी महाराज खूप रडत आहे, सांगू शकले नाही. त्यावेळेस मित्र जे सोबत होते त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे ध्रुवजी महाराजांना राजा उत्तानपादच्या मांडीवरती बसून खेळायचं होतं, पण माता सुरुचींनी अशा प्रकारे त्याला बोल ऐकवले. बघा, आता मुलांमध्ये तुम्हाला तुमचे मुलं संस्कारी बनवायचे आहे की कुसंस्कारी बनवायचे आहे, यामध्ये सुनीती आहे. यांनी जर विचार केला असता तर सांगितलं असतं की तुझी आई तशीच आहे, आता दिसली म्हणजे घे पत्थरनट मार तिच्या डोक्यात. पण तसं नाही सांगितलं. खूप सरळतापूर्ण माता सुनीतीने ती गोष्ट घेतली. आपल्यामध्ये किती पण काही द्वेष असला तरी पण लहान मुलांच्या समोर तो कधीही द्वेष दिसू देऊ नका. कित्येक वेळी परिवारामध्ये सासू आणि सुनेमध्ये काहीतरी झगडा असतो, तर कित्येक वेळी सासू असते ते सुनेला शिव्या देते आणि सून असते ते सासूला शिव्या देत असते. तर आपण मुलांच्या समोर बोलतो, काही अर्थ नाही आहे त्याचा, पण त्या मुलांमध्ये पण मग एक दुसऱ्यांविषयी द्वेष निर्माण होत असतो. मग आपल्यामध्ये किती पण द्वेष असले, द्वेष ठेवायलाच नको. एक सोबत राहायचं आहे, तुम्ही बिमार पडले तर तेच येणार आहे. चार भिंतीमध्ये सोबत राहायचं आणि द्वेष ठेवायचा. मी हमेशा सांगतो की अशा 4 जणांसोबत चांगले संबंध ठेवावे की आपण गेल्यानंतर खांदा तर देतील, आणि खांदा देणारे हेच असणार आहे, त्यांच्यासोबत आपण चांगलंच राहायला पाहिजे. आता बघा, सुनीतीने काय सांगितलं ध्रुवजी महाराजांना. सुनीतीजी म्हणतात की बघ, तुझ्या आईने जे काही सांगितलं ते खरं सांगितलं एकदम, की तुला वनामध्ये जाऊन भगवंताची प्रसन्नता करून घ्यायला पाहिजे. हा भगवंतांनी जो मनुष्याचा देह दिला आहे, हा मनुष्याचा देह एकच हेतूसाठी आहे की तुम्ही ह्या देहाद्वारा भगवंताचं भजन करून घ्या. बाकी खाणं, झोपणं आणि मैथून इत्यादी क्रिया करणं हे तर प्राणी पण करतात. मनुष्य काय करू शकतो? तर मनुष्य हा या चिंतामणी तुल्य देहाद्वारा आपण इच्छा धरू तर आपण स्वर्गात पण जाऊ, आपली इच्छा असली तर आपण अक्षरधामात पण जाऊ, आणि इच्छा असली तसे कर्म करत गेलो तर नरकात पण जाऊ. चिंतामणी आहे, तुम्ही जे इच्छा कराल ते ह्या देहाद्वारा प्राप्त करू शकाल. कोणाची बळवान इच्छा असली तो ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल आणतो, आणि कोणाची इच्छा नसली तर तो 10वी पास पण होत नाही. तर इच्छावरती आहे, प्रबळ इच्छा असायला पाहिजे. आपली इच्छा असावी की आपल्याला भगवंताच्या धामात जायचं आहे, म्हणून भगवंताचं भजन करूया. सुनीतीजी म्हणतात की हा देह आहे, हा भगवंतांनी भगवंताचं भजन करण्यासाठीच दिलेला आहे. भगवान वेदव्यासजींनी वर्णन केलेलं आहे, सत्यम सुरुच्या लिहितम भवान मे यद्दुर्भगाया उदरे गृहीतः स्तन्येन वृद्धश्च विजते विलजयतेयं या भार्येति वावोढुमिडस्पतिर्माम. हे ध्रुवजी, तुझ्या आईंनी जे काही सांगितलं ते अगदी खरं आहे.
वनामध्ये जाऊन आणि भगवंताचं भजन करून घ्यायला पाहिजे. आणि भगवंताचं भजन करून घे. फक्त तुझ्या आईने जी शेवटची गोष्ट सांगितली त्यामध्ये मी बदल करते. तिने सांगितलं की माझ्या इथे तू जन्म धारण कर, नंतर तू उत्तानपाद राजाच्या मांडीवरती बैस. पण मी तुला सांगते की तुला सुरुचीच्या इथेही जन्म घेण्याची गरज नाही, सुनीतीच्या इथेही जन्म घेण्याची गरज नाही, की तुला उत्तानपाद राजाच्या मांडीवरती बसण्याची पण गरज नाही. भगवंताचं भजन कर, वनामध्ये जा, तप कर आणि तप करून या जगताच्या कोणाच्या सोबतच तुला जन्म घेण्याची गरज नाही, कोणाच्या मांडीवरती बसण्याची गरज नाही. अनंत कोटी ब्रह्मांडांचे जे अधिपती आहे अशा भगवंताच्या मांडीवरती तू बैस. जेव्हा असा उपदेश ध्रुवजी महाराजांच्या हृदयामध्ये बसला, 5 वर्षाचे आहे, कोण सांगतं असं? तो मंदिरात येत असला तरी पण म्हणतो जाऊ नको, स्वामी घेऊन जातील ना इथं. तर असं सांगणं कठीण आहे. वनामध्ये जाऊन, मंदिर नसतील, आता मंदिर आहे आपल्याकडे, मंदिरात येऊन आपण 5 माळा करू शकतो, 21 प्रदक्षिणा करू शकतो, पण किती करतात ते आपल्यालाच माहिती आहे. पूर्वीचा काळ होता की त्या टायमाला भगवंताची आराधना करायची असली तर त्यांना मग वनामध्ये जावं लागत होतं. संत समागम करायचा असला तर कोणत्या तरी जंगलामध्ये कोणा संतांची झोपडी असली तर तिथे चालत जावं लागत होतं. काट्यान लागले, पत्थर लागले, सहन करत करत जात होते. मग नंतर तिथे सत्संग घडत होता. आज तर यूट्यूब ओपन करा म्हणजे हजारो संतांचे तुम्हाला कथा कीर्तन ऐकण्यास मिळतात. तर एवढ्या आपल्या चांगल्या युगामध्ये पण सर्वात चांगला युग हा आहे. सर्व सुविधा आपल्याकडे आहे. आपले पूर्वज 10 किलोमीटर जायचं असलं तरी पण पुरा दिवस त्यांचा बैलगाड्यावरती जात होता. आपल्याला 10 किलोमीटर लागतं किती टाईम? 10 मिनिटात तर आपण 10 किलोमीटर करून टाकतो. आपल्या पूर्वजांना एक दुसऱ्यांना गोष्ट करायची असायची तरी पण ते पत्र लिहायचे. 15 दिवसानंतर पत्र पोहोचला तो रिटर्न पत्र देता देता महिना जायचा. आज आपण 1 सेकंदामध्ये फोन डायल करून आणि गोष्ट करू शकतो. आज आपल्याला तिरुपती बालाजी के बद्रीनाथ केदारनाथचे दर्शन करायचे असले तर 1 मिनिटामध्ये यूट्यूबवरती आपण करू शकतो. पूर्वीचा काळ होता की गेला म्हणजे वापस येत की नाही असा प्रश्न होता. एवढी सुविधा आपल्याकडे आहे, त्याचा पूर्ण उपयोग आपण करायला पाहिजे. वडतालला आपण जायचे तेव्हा दर्शन होत होते. या शेवटच्या 10-15 वर्षापासून दररोज सकाळ संध्याकाळच्या 5 आरत्यांचे दर्शन तुम्ही आपल्या सर्व मंदिरांच्या यूट्यूबवरती करू शकतात. हे एक अशी माता निघाल्या की ज्यांनी स्वतःच्या पुत्रांना समोरून सांगितलं की जा वनामध्ये जाऊन भगवंताचं भजन कर. मला नाही वाटत की खानदेशातून कोण असं सांगितलं असेल की गुजरातमधून कोणी सांगितलं असेल जा जा वडतालला जा, संत बनून जा. कठीण आहे सांगणं. स्वतःच्या जीवाचा तुकडा सोडणं हा खूप कठीण आहे. आणि तेव्हा जेव्हा सुनीतींनी जेव्हा गोष्ट सांगितली की माझी तुला आज्ञा आहे आणि माझा आशीर्वाद पण तुला आहे की तुला लवकर भगवान मिळतील, तेव्हा ही गोष्ट ध्रुवजी महाराजांच्या मनामध्ये बसून गेली. आणि ध्रुवजी महाराजांनी नक्की करून घेतलं की आता भगवंताचं भजनच करायचं. बोला 5 वर्षाचे आहे, त्यांना कळून गेलं की काय करायचं, भगवंताचं भजनच करायचं. आपण 55 झालो तरी पण गोष्ट काही उतरत अजून नाही. ध्रुवजी महाराज म्हणतात अल्प सुख संसारनु जे मळे ने मडी जाय, ते हसारू आऊतन खोई कहो कोण दुःख ने चाय. ध्रुवजी महाराज म्हणतात की संसाराचं सुख कसं आहे, अल्प आहे. अल्प आहे का? जाऊच नका मग आज घरी, जाऊ द्या. अल्प आहे का संसाराचं सुख? ध्रुवजी महाराजांना एक गोष्ट कळाली. आपल्याला केव्हा कळेल ते भगवंताला माहिती. आता भगवंताचं जे सुख आहे ते अचळ सुख आहे आणि संसाराचं सुख ते अल्प आहे. तरी पण आपण कोणत्या सुखाकडे जास्त धावतो? दररोज घरी जातो दुकानावरून की दररोज मंदिरात जातो? जास्त घरी जातो ना. मग आपल्याला एकच आहे की चांगलं सुख कोणतं आहे? संसाराचं सुख चांगलं आहे. आणि
निष्कुळानंद स्वामी म्हणतात की हे सर्व जे सुख आहे ते नाशवंत आहे. शरीर सुख नाशवंत आहे. शरीर सुख पण तुम्ही किती वर्षापर्यंत, 20, 25, 50 वर्षांपर्यंत, पण ते पण एके दिवशी नष्ट होणार आहे. आज तुम्ही आरशाच्या समोर उभे राहा, जेवढे सुंदर दिसता, आज फोटो पाडून घ्या. 80 वर्षानंतर म्हातारे होसाल तेव्हा तोच फोटो अजून एक दुसरा फोटो पाड जा, बाजूला ठेव जा, तेव्हा कळेल राहणार आहे का एक सारखं. तरी पण कसं सजवतो की नाही. तर हे सर्व सुख नाशवंत आहे, तरी पण ह्या जीवात्म्याला मायेच्या कारणाने हे सुख कायमसाठी वाटतं. पण जे अविचळ सुख आहे, जे कायमचं सुख आहे, ते भगवंताचं जे सुख आहे ते कोणी प्राप्त करू शकत नाही. भगवंताच्या भक्तालाच ते प्राप्त होतं. ही गोष्ट ज्याच्या डोक्यात उतरेल त्याला ते प्राप्त होतं. निष्कुळानंद स्वामी पुढे म्हणतात, अचळ सुख अविनाशीनु जेह पामीने पाछू नवटळे एवा सुखने पर हरी बीजा सुखमा कोण बळे. भगवंताचं एकच सुख या दुनियामध्ये असं आहे की जे अचळ आहे. अचळ म्हणजे कायम स्वरूपे टिकणारा आहे. आणि दुनियाचे सर्व सुख आहे ते सर्व सुख ते नष्ट होणारे आहे. जन्माला आलो आहोत तर 50-100 वर्षानंतर जायचंच आहे. हे सर्व नाशवंत आहे. पण हा जो चिंतामणी तुल्य देह आहे, या देहाने जर भगवंताचं भजन करून घेतलं तर अखंड जे भगवंताच्या मूर्तीचं सुख आहे ते सुख ह्या जीवात्म्याला प्राप्त होत असतं. आता ह्या गोष्टी तुमच्यामध्ये किती उतरत असतील त्या मला माहिती नाही, पण निष्कुळानंद स्वामींनी या गोष्टी खूप सुंदर रीतीने इथे वर्णन केलेल्या आहे. भगवान स्वामीनारायण 37व्या वचनामृतामध्ये, गढडाच्या 37व्या वचनामृतामध्ये खूप सुंदर गोष्ट करतात की ज्याला भगवंताच्या ज्ञानाचा आणि भगवंताच्या भक्तीचा अनुभव एक वेळा पण झाला असला, तुम्ही वडतालला गेले, आरती होणार आहे 10 मिनिटामध्ये, सुंदर धून चालत आहे, तो आनंद, किंवा कुठे भागवत सप्ताह बसला आहे, कुठे सुंदर आपण इथे रवी सभाचं आयोजन करतो त्या सभेमध्ये तुम्ही बसले आहात आणि कोणती सुंदर भगवंताचं चरित्र ऐकलं असेल आणि त्याने आपल्याला खूप आनंद आला असेल, ते सुख आहे. ह्या ज्या गोष्टी आहे, कधी बद्रीनाथ केदारनाथ गेले असाल आणि तिथे गेल्यानंतर जे अनुभूती झाली असेल, हे जे भगवंताचे सुख आहे, हे जे भगवंताच्या भक्तीचा अनुभव आहे, हा अनुभव 1 सेकंड पण जीवात्म्याला आला असला तरी पण तो कधी पण त्या सुखाला विसरू शकत नाही. याद करा, तुमच्या पण जीवनामध्ये असा एक प्रसंग असेल की ह्या कथामध्ये आपण बसलो होतो, अशा भजनामध्ये बसलो होतो, कसा आनंद येत होता. वर्षानुवर्ष आपल्याला ते याद राहतं. पण असं याद राहतं का की मी ह्या जत्रेमध्ये गेलो होतो आणि मस्त जिलंबी आणली होती गुळाची, ते खाल्ली होती, ते सुख विसरावून जात असतात. पण हे जे सुख आहे ते भगवंताच्या भक्ताला अखंड याद राहत असतात. सुंदर पुढची कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय. जय श्री स्वामीनारायण.